मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जूनचा हा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना काल शार्दूलला दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप थँक्यू सो मच. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या कुटुंबाच्या समवेत नेहमी असू देत. आणखीन मला काय हवं प्रेक्षकांनो? चला तर मग आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघतोय कल्पनाताई जाग्याच असतात. त्या दूध घ्यायला आलेल्या असतात फ्रीजमधनं आणि त्या त्यांच्या खोलीत जातात दूध घेऊन आणि मग सायली अर्जुन उठतात. सायली आणि अर्जुन आता सायलीच्या लहानपणीच्या आठवणी रिक्रिएट करतात, पुनर्जीवित करतात त्या आठवणींना. अर्जुन म्हणत असतो, सायली, मम्मा डॅड झोपलेले आहेत. हे बघ, तुला आठवतं का लहानपणी तू आमच्याकडे राहायला यायचीस ना, तेव्हा अशीच आपण दोघं जण रात्री उठून गपचूप फ्रीजमधनं आईस्क्रीम खायचो. सायली म्हणते अर्जुनला, अहो मग एवढ्या दबक्या आवाजात का बोलताय, सगळे झोपलेत ना. मग अर्जुन काही शब्द मोठ्याने बोलायला लागतो. मग सायली म्हणते, अहो अहो एवढ्या मोठ्याने पण नका बोलू. अर्जुन आता मनात विचार करतो, लहान तन्वी जेव्हा जे बोलायची ना तेच सायली आता बोलते. पण आता हिला जर मी बोललो तर हिला आठवेल का? मग सायली तेवढंच म्हणते, काय विचार करताय, जा ना पटकन काढा ना ते आईस्क्रीम. अर्जुन आता ते फ्रीज उघडत असतो तेव्हा सायलीला तिच्या आठवणी जागृत होतात बरं का. ते तिला दुसरशा आकृत्या दिसतात ना, काल प्रोमोत पाहिलं होतं आपण. अर्जुन म्हणजे लहान अर्जुन असा फ्रीज उघडतोय. बापरे, यांच्या लहानपणीपासून हेच फ्रीज आहे प्रेक्षकांनो यांच्या घरी. असो, काहीतरी आपलं खटकलं तर सांगून टाकलं तुम्हाला. अर्जुन आता ते फ्रीज उघडत असतो तेव्हा सायली त्याला म्हणते, अरे अर्जुन लवकर उघड ना फ्रीज, उठेल ना कोणी. अर्जुनला आता आठवतं सायली म्हणजे छोटी तन्वी अशीच म्हणत असते त्याला लहानपणी. अर्जुनने आता फ्रीजमधनं तो आईस्क्रीमचा बॉक्स काढलाय. मग तो सायलीला म्हणतो, बोल घेऊन ये ना सायली. मग हेच एक्झॅक्टली लहानपणी अर्जुन तन्वीला म्हणायचा. आता ते सायलीला आठवतं आणि सायली म्हणजे छोटी तन्वी त्यावेळेला अर्जुनला उत्तर देते, अरे बॉल कशाला हवाय, बॉल म्हणजे वाटी बरं का प्रेक्षकांनो. सायली म्हणते, अरे असंच खाऊयात ना डब्यातनं, तसंच तसंच छान लागतं. अर्जुन तिला हो म्हणतो. आता हे सगळं अर्जुनला आठवतंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे कधी नव्हे ते या दोघांना सगळंच सगळं आठवतंय असं त्यांनी दाखवलंय. अर्जुन मग सायलीचा हात धरतो आणि तिला स्वयंपाकघराच्या ओट्याच्या खाली बसवतो आणि हे दोघे मिळून चमच्याने त्या आईस्क्रीमच्या डब्यातच आईस्क्रीम खाताय. मंडळी, बटरस्कॉचचं फ्लेवर आहे बरं का, दिसतंय ते चांगलं. सायलीने आता मोठा चमचा घेतलाय आणि त्या मोठ्या चमच्यात तिने मोठा घास घेतलाय आणि ती आता ते आईस्क्रीम खाणार. तेवढ्यात तिला पुन्हा त्या लहानपणीच्या आठवणी समोर दिसायला लागतात. तिला असं वाटतंय अगदी लहानपणीचे अर्जुन आणि तन्वी तिच्या समोरच बसलेत. सायली जणू काही त्यांना बघते असं दुसरं तिला दिसत असतं आणि ती त्यांना न्याहाळत असते, म्हणजे बघत असते त्या दोघांना समोर. अर्जुन तेव्हा म्हणतो, अगं ए सायली, काय झालं, खा ना आईस्क्रीम. मग सायलीला आता ते दिसतं बरं का लहानपणीचं चित्र. ती छोटी तन्वी अर्जुनला म्हणते, ए अर्जुन, अरे हळूहळू खा ना आईस्क्रीम, नाहीतर सगळं आईस्क्रीम तू संपवशील. आणि एक्झॅक्टली सायली ते वाक्य अर्जुनला ऐकवते. अर्जुन, अरे हळू खा ना आईस्क्रीम, नाहीतर संपवशील आईस्क्रीम सगळं. अर्जुन म्हणतो, येस, आठवलं ना तुला बायको, आठवलं ना. अगं तू आत्ताच जे बोललीस ना बायको, तेच लहानपणी बोलायची, अगदी सेम. आता सायली पुन्हा समोर बघते, इकडे तिकडे तर कोणीच नसतं. चला, अर्जुनसाठी त्याच्या या लहानपणीच्या आठवणी रिक्रिएट होत आहेत हे बेस्टच आहे ना. त्याची बायकोच त्याची बेस्ट फ्रेंड निघाली आहे प्रेक्षकांनो, त्याला अजून काय हवं. इकडे आता मैपत बाबाचे सीन आज बरेच दाखवलेत. सचिन आता मैपतला म्हणत असतो, सचिन म्हणत असतो मैपतला, कॉंग्रॅच्युलेशन अण्णा, आता तुमचा आश्रम प्रत्यक्षात उभा राहणार. मैपत म्हणतो, ही सगळी वरच्याची कृपा रे बाबा. सचिन म्हणतो, अण्णा तुम्हाला ते अन्नछत्र सुरू करायचं आहे ना, हजारो लोक येतील अण्णा, म्हणजे हे सगळं आपण कसं मॅनेज करायचं, कोण मॅनेज करणार हे सगळं. त्यावर मैपत म्हणतो, अरे सचिन, ती पोरगी आहे ना जी कोणी आधी राहती, करेल ना सगळं हे. सचिन म्हणतो, अण्णा अहो हा सगळा पसारा मॅनेज करायला तुम्ही तुमचा हक्काचा माणूस ठेवायला पाहिजे. मला तर असं वाटतंय अण्णा की मीच या सगळ्यात लक्ष घातलं तर. त्यावर मैपत त्याला म्हणतो, दीक्षित तू तू लक्ष घालणार, पण तुला तर हे सगळं खोटं वाटत होतं ना. सचिन म्हणतो, हो अण्णा, सुरुवातीला तसं वाटलं खरं मला, पण आता न म्हणजे तुमची माफी मागतो मी अण्णा. एवढी लोक तुमच्या म्हणजे भक्तीमुळे प्रभावित होत असतील तर हे सगळं नाही, तुमच्या उपदेशाने एवढे लोक प्रभावित होत आहेत, हे खोटं कसं असेल ना अण्णा. बघा ना, त्यांना नक्कीच तुमचा काहीतरी उपयोग होत असेल. अण्णा तुम्ही खूप पुण्य कमवतायत बरं का. नाही, मला सुद्धा या सगळ्यात थोडंसं खारीचा वाटा उचलू द्या ना अण्णा. मैपत म्हणतो, ठीक आहे, तुला उचलायचं आहे ना आश्रमाचा कारभार सगळा, उचल बाबा उचल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का दीक्षित,
या आश्रमातून मला पैसा पाणी कमवायचं नाही आहे, मला सेवा करायची आहे लोकांची. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्या आश्रमात आलेला कुठलाच गोरगरीब किंवा भक्त रिकाम्या पोटी या आश्रमातून जाता कामा नये. नाही, भरलेल्या पोटीच तो गेला पाहिजे आणि आनंदाने गेला पाहिजे माझ्या आश्रमातून. सचिन म्हणतो, हो अण्णा, म्हणजे काय, ऑफकोर्स. नाही, तुम्ही ते काय म्हणायचं ते, हां, 113%. मी 113% तुमच्या सगळ्या सूचना पाळीन आणि आश्रम छान चालवेल. आणि आपण इकडचा जो कारभार आहे ना तुमचा सगळा, तो पण मीच हँडल करेल, काळजी नका करू. त्यावर महिपत म्हणतो, बरं ठीक आहे सचिन, महाप्रसादासाठी एक माणूस येणार आहे बरं का आता, त्याच्याशी बोलायला तू इथेच थांब. सचिन म्हणतो, हो अण्णा, चालेल चालेल, मी बोलतो ना त्याच्याशी. मग आता एवढं म्हणून महिपत लगेच ध्यानधारणा करतोय बरं का. पण सचिन मनात विचार करतोय, अण्णा, तुमच्या या भोंदूगिरीचा उपयोग करून मी स्वतःवर पैशाचा पाऊस कसा पाडतो ना ते बघाच आता. इकडे पुन्हा सायली अर्जुनचा सीन घेतलाय. कल्पनाताई आता ते थंड दूध प्रतापरावांना देऊन येतात आणि पुन्हा तो ग्लास ठेवायला किचनमध्ये येतात आणि समोर बघतात तर काय, हे मांजर आणि बोके आईस्क्रीम खातायत. कल्पनाताई म्हणतात, अरे काय रे, असे काय आईस्क्रीम खातायत चोरून, आणि ही काय वेळ आहे का आईस्क्रीम खायची. अर्जुन म्हणतो, मम्मा ते ते मी. कल्पनाताई म्हणतात, बाबा तुम्ही दोघं ना धन्य आहात, हे आईस्क्रीम खायचं वेळ तुमचं जगावेगळंच आहे बाबा. हां, बाकी तुम्ही पूर्णाईचे नातू आणि नातसून शोभताय बरं का. सायली, नाही पण मला सांगा, तुम्ही असं लपून 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 काय आईस्क्रीम खात होता चोरून, काय झालं. सायली आता जरा कानकोंडी होते, तिला कळतच नाही काय उत्तर द्यावं. अर्जुन लगेच म्हणतो, मम्मा डोळाळे. अगं डोळाळे लागले होते ना माझ्या बायकोला, म्हणूनच आम्ही असं चोरून चोरून आईस्क्रीम खातोय. विचार विचार, माझ्या बायकोला विचार. कल्पना ते म्हणतात, काय ग ए सायली, काय ग बाई सायली, तुझे डोहाळे अजबच येतात. पण अर्जुन, आता तुझ्या बायकोचे हे डोहाळे तुला पुरवावेच लागतील. खा खा, दोघे चोरून चोरून आईस्क्रीम खा हं. असं म्हणून आता त्या निघून जातात. जाताना अर्जुन म्हणतो, मम्मा गुड नाईट. कल्पना, बरं बरं, गुड नाईट, खा आईस्क्रीम. आता कल्पना ते गेल्यावर सायली अर्जुनला छोटीशी चापट मारते आणि म्हणते, काय हो, तुम्ही का खोटं बोललात, मला डोहाळे लागलेत ते. काही खोटं सांगायचं असतं ना, हे असं का सांगितलं. अर्जुन म्हणतो, काय गे सायली, तुला जेव्हा प्रियाला भेटायला जायचं होतं ना जेलमध्ये, तेव्हा तू हेच कारण सांगितलं होतं ना, डोहाळे लागलेत आईस्क्रीम खायचे म्हणून. मीच ते सांगितलं कॉपी पेस्ट करून. बरं ठीक आहे, ते जाऊ दे, तुला आठवतंय ना आता हे सगळं. सायली म्हणते, मी असं जर वागले बोलले असेल तर ते घडून गेलं असेल माझ्याकडनं म्हणा, मला ते लहानपणीचं आठवत नाही अहो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे सोड, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आठवणी रिक्रिएट करायसाठी. चल चल, तुला ना मी एक जागा दाखवतो, लहानपणी मी तुला कुठे न्यायचो ते. चल चल. सायलीला आता त्याने हात धरून बाहेर गार्डनमध्ये आणलंय बरं का. आणि गार्डनमध्ये हे दोघे जण पळापळी खेळतात प्रेक्षकांनो, एवढ्या रात्रीचे, बापरे. असो, आता सायलीबाईच्या पुन्हा अंगात येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. येस, कारण आता सायली अर्जुनला म्हणणार आहे पुढच्या प्रोमोत की त्या अपघाताचं रिक्रिएशन करूया. अरे यार प्रेक्षकांनो, खरंच सरळ साधा खायचा घास हे असा उलटा का खाताय ते कळतच नाहीये मला. पण असो, काहीतरी त्यातनं वेगळं साध्य करायचं असेल यांना. आता इथे आपण या सीनमध्ये बघतोय, अस्मिता मोबाईल घेऊन हातात काहीतरी ॲप्लिकेशन पाठवतीये मोबाईलवर आणि बाळ मांडीवर आहे तिच्या. एकीकडे बाळाला खेळवती आणि एकीकडे मोबाईल बघतीये. तेवढ्यात अश्विन येतो तिच्या खोलीत. ती स्वतःशी अशी बडबडत असते, बाळा, आईला जॉब ॲप्लिकेशन वाचू दे, वाचावं लागतं रे ते राजा. अश्विन येतो आणि म्हणतो, अगं ये अस्मिताताई, हे काय करतेस तू. अगं बाळाच्या एवढ्या जवळ मोबाईल न्यायचा नसतो. अस्मिता मोबाईल पटकन बाजूला ठेवते आणि म्हणते, अरे हो का, सॉरी अश्विन. अश्विन म्हणतो, काय ग अस्मिताताई, बाळाला झोपवतेस ना तू, मग एवढं काय महत्वाचं फोनवर करतेस. अस्मिता मनात विचार करते, काय करू अश्विन, तुला कसं सांगू मी. अरे बाबा, जिथे जमेल तिथे जॉब ॲप्लिकेशन पाठवते मी, हे काम मला थांबवून चालता कामा नाही रे अश्विन, हे ती मनात बोलत असते अस्मिता. मग अश्विन म्हणतो, काय ग अस्मिताताई, सोशल मीडिया स्क्रोल करत होतीस ना, असं नको करत जो बाळाजवळ बसून. अस्मिता म्हणते, बरं, पण तुझं काही काम होतं का अश्विन. अश्विन म्हणतो, हो अगं अस्मिताताई, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. अस्मिता म्हणते, कशाबद्दल रे अश्विन. छान दाखवला या बहीण भावाचा हा प्रसंग प्रेक्षकांनो. अश्विन आता आपुलकीने अस्मिताच्या जवळ बसतो बरं का आणि तिला म्हणतो, ए अस्मिताई, अगं आपला भूतकाळ पटकन विसरायची काही जादू आहे का गं, मला सांग ना, असं काही असेल तर. तुला जमली आहे ग ती जादू, मला का ग जमत नाही आहे. अस्मिता म्हणते, अश्विन मला ते सगळं जमलंय, कारण ना जे काही घडलं ना माझ्या आयुष्यात त्यासाठी मी स्वतःला दोष देतच नाही आहे. अश्विन तू त्रास करून घेतोयस कारण तुला असं वाटतंय की जे घडलं ते तुला कसं कळलं नाही.
प्रिया तुला का मूर्ख बनवत राहिली, अशी कशी मूर्ख बनवत राहिली? अश्विन म्हणतो, अगं अस्मिताताई, या सगळ्यात माझाच दोष आहे ना गं. अस्मिता म्हणते, नाही अरे अश्विन, अजिबात नाही, तुझा का दोष असेल? आपण आपल्या पार्टनरवर मनापासून प्रेम केलं, ती व्यक्ती जर चुकीची निघाली तर त्यात आपला काय दोष आहे? आणि हे बघ, जे घडलं ना अश्विन, ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं, जास्ती नाही रे त्रास करून घ्यायचा. अश्विन म्हणतो, अगं अस्मिताताई, जातोय ग मी, पुढे जायचा प्रयत्न करतोय, नाही ग मला जमते, सतत त्या प्रियाचे विचार डोक्यात येत राहतात. अस्मिता म्हणते, तुझ्या मनात, तुझ्या डोक्यात त्या प्रियाचे विचार येतात कारण तुझ्याकडे ना काहीतरी महत्त्वाचं असं आहे जे तू आमच्यापासून लपवतोयस अश्विन. तू का नाही सांगितलं तेव्हाच आम्हाला की प्रिया प्रेग्नंट आहे? अश्विन म्हणतो, अगं अस्मिताताई, मला ना कुठली कॉम्प्लिकेशन्स नको होती. तू आणि मम्मा वीक पडला असतात ना तर खूप प्रॉब्लेम झाले असते माझ्यासाठी. अगं खरंच अस्मिताताई, दुसरं कुठलंच कारण नव्हतं ग. अस्मिता म्हणते, अरे मम्मा वीक पडू शकते पण माझ्याशी तर तुला बोलता आलं असतं ना अश्विन. अशा वेळेला सख्या बहिणीशी नाही बोलायचं तर कोणाशी बोलायचं? प्लीज अश्विन, मला नको रे पर्क करूस असं. अश्विन म्हणतो, नाही ग अस्मिताताई, सॉरी, खरंच सॉरी, मी तुझ्याशी बोलायला हवं होतं पण ना मला खरंच त्या क्षणाला काही कळत नव्हतं ग. अगं अजूनही काय करावं ना ते मला समजत नाहीये. असं म्हणून तो आता तिच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि अस्मिता त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, हे बघ अश्विन, होईल बरं का, सगळं व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नकोस. असं तिने त्याला दिलासा दिलाय. बिचारा अश्विन, त्याला कळतंय बरं का प्रेक्षकांनो, आता नवरा बायको म्हणल्यावरती त्यांच्यातले ते पर्सनल मुवमेंट त्याला माहिती आहेत, काय घडलंय प्रियामध्ये आणि त्याच्यामध्ये. कुठेतरी त्याच्या मनात हे आहे की हे बाळ असं आपलं असू शकतं, पण तरी त्याचं माइंड मानायला तयार नाही आहे, म्हणजे मन मानतंय पण डोकं मानत नाही आहे, असं काहीतरी प्रकार आहे बिचाऱ्याच्या आयुष्यात. असो, तर आता इकडे अर्जुन आणि सायली धावाधाव करत असतात, एकमेकांच्या पाठी पळत असतात. मग अचानक सायलीला अशी ठेच लागते आणि ती पडायला येते आणि मग अर्जुन तिला सावरतो, अगं ए हळू सायली, हळू. मग ही पटकन त्याला बोलून जाते, काय रे अर्जुन, मी पडले असते, मला लागलं असतं, थांब तुझं नाव पूर्ण आजीला सांगते. अर्जुन म्हणतो, बाबा बाबा सॉरी सॉरी सॉरी, बरं बरं, तुला माझं लॉकेट हवं होतं ना तन्वी, हे घे हे घे, हे लॉकेट माझं तू घेऊन टाक. असं म्हणून अर्जुनने त्याच्या गळ्यातलं ते लॉकेट सायलीला घातलं. अरे चा, पण हे लॉकेट अर्जुनच्या गळ्यात अचानक आलं कुठून? असो, त्यांनी या रिक्रिएशनसाठी घातलं असावं कदाचित. आता एक्झॅक्टली हाच प्रसंग सायलीला आठवतो. लहानपणी ती छोटी तन्वी अशीच बोलते, काय रे अर्जुन, मी पडले असते ना, मला लागलं असतं ना. मग तो छोटा अर्जुन सायलीच्या गळ्यात असंच ते लॉकेट घालतो. हे प्रसंग तिला पुन्हा आठवतात. सायली आता स्माईल करते बरं का. अर्जुन म्हणतो, आठवलं ना तुला सगळं, आठवलं ना सायली? मग म्हणजे छान दाखवतात बरं का प्रेक्षकांनो, हे प्रसंग ना टी व्हीवर बघायला मस्त वाटतात. सायली म्हणते, अरे इथे एक छोटा पाण्याचा हौद होता ना, या हौदाजवळच मी पडले होते आणि तेव्हाच तू माझ्या गळ्यात हे लॉकेट घातलं होतंस ना. अर्जुन म्हणतो, येस येस एक्झॅक्टली, ग्रेट, फॅन्टास्टिक, तुला आठवलं. सायली म्हणते, पण त्याच्या मागे पुढे काय घडलं ते नाही आठवत ना मला. अर्जुन म्हणतो, अगं तुला एवढंच आठवलं ना, ते खूप आहे की प्रगती आहे ना तुझ्यात. सायली म्हणते, अहो पण आपण या कासवाच्या गतीने असं कसं पुढे जायचं? अर्जुन म्हणतो, अगं कासवाच्या गतीने का होईना, पण आपण पुढे सरकलोय ना सायली, नको एवढी काळजी करूस, आपल्याकडे आठवणींचा खजिना आहे. आपण ना काय करू, प्रतिमात्याकडे जाऊ, आपण ना ते सेंटली इरेझरचं रिक्रिएशन आहे ना प्रतिमात्याकडे जाऊन करूयात. अगं भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे. सायली म्हणते, बरं बरं, उद्या तुम्ही हॉस्पिटलला जाल ना तेव्हा मी येईल ना तुमच्यासोबत. अर्जुन म्हणतो, तू कशाला येतेस, मी जाईल ना. सायली म्हणते, नाही नाही नाही, ते सगळं माझ्या डोळ्यासमोर जायला, अहो सगळं ना मला माझ्या डोळ्यासमोरच व्हायला हवंय, माझे डोळे आहेत हे असं समजा. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू ये बस. ते DNA रिपोर्टसाठी ते चालले आहेत आता डॉक्टरांकडे. आता तिथे मला जायचं म्हणून सायली मागे लागली अर्जुनच्या. इकडे आता सचिन बघतो तर काय, या सीनमध्ये महिपत स्वतःला पट्ट्यानं फटके हाणत असतो. सचिन येतो आणि त्याचा हात रोखतो आणि म्हणतो, अरे रे 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 अण्णा, हे काय करताय तुम्ही? पण आता महिपतच्या रूममध्ये येण्यापूर्वी तो विचार करत असतो बरं का मनात, की या अण्णांकडनं काही कॅश मिळते का बघतो, माझी बाकीची लोन्स फेडता येईल. पण आता महिपतला हा उद्योग करताना बघून तो घाबरतो आणि विचारतो, काय चाललंय हे सगळं अण्णा, हो हे सगळं का करताय तुम्ही? महिपत म्हणत असतो, दीक्षित तुला माहिती नाही रे, मी खूप खूप पापं केली आहेत, इतकी पापं केली आहेत ना की रात्रभर मला झोप लागत नाही, मला माझी पापं धुवून काढायची आहेत सचिन. आता सचिन म्हणतो, अण्णा अहो पण ही पापं फेडण्याचा हा मार्ग आहे का? तो भक्ती मार्ग, तो महिपत बाबा तुम्ही होणं हे पर्यंत ठीक होतं. आणि अण्णा माझा तर तुमच्यावर विश्वास बसायला लागला होता ना अण्णा, अहो असं का करताय आता वेडेपणा? महिपत म्हणतो, नाही दीक्षित, हा वेडेपणा नाही आहे, जोपर्यंत मी माझ्या पापाचं प्रायश्चित घेत नाही ना तोवर मला काही शांती मिळणार नाही बघ.
सचिन म्हणतो ते सगळं ठीक आहे अण्णा, पण तुम्ही हे सगळं करू नका बरं. महिपत म्हणतो बरं बाबा, पण तू कशाला आला होतास इथे? सचिन म्हणतो अण्णा ते सगळं ॲक्च्युली अण्णा मला ना पैसे हवे होते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आश्रम मॅनेज करतो मी वगैरे. त्यासाठी ना मला काही असिस्टंट लागतील, काही सिक्युरिटी गार्ड लागतील, म्हणजे थोडा स्टाफ लागेल ना अण्णा, यासाठी थोडा पैसा लागेल. जास्ती नाही हं अण्णा, थोडेसे. मग लगेच महिपत म्हणतो बरं बरं ठीक आहे. तिजोरीच्या खाली चाबी ठेवलेली आहे, ती उघड तिजोरी, तुला पाहिजे तेवढे पैसे घे. आता काही पैसे ते माझ्या कामाचे नाही आहे रे बाबा, ते पैसे म्हणजे विष आहे माझ्यासाठी. त्यावर सचिन म्हणतो बरं बरं अण्णा, ठीक आहे घेतो मी पैसे, पण तुम्ही असं काही करू नका हो अण्णा पुन्हा. प्लीज नका करू असं काही पुन्हा. तुम्ही शांत व्हा आणि प्लीज शांतपणे बसा जरा, आराम करा. मी आलो हां अण्णा, मी आलो. असं म्हणून सचिन आता त्या तिजोरीकडे चाललाय. पण सचिन जाता क्षणीच महिपतने पुन्हा तो उद्योग सुरू केलाय. आता तो पुन्हा तो बेल्ट हातात घेतो आणि स्वतःला त्या बेल्टने फटके मारायला लागतो. अरे यार, या महिपतचा नेमका काय खेळ चाललाय प्रेक्षकांनो, म्हणजे उमजण्याच्या पलीकडे हा सस्पेन्स त्यांनी फारच ताणलाय बरं का. त्यातनं साक्षी बदलून येणार होती, ती प्लास्टिक सर्जरी करून येणार होती, ती काही अजून आलेली नाहीये. आता पुढे मालिका नेमकी कशी कशी सरकते ते जरा गौडबंगालच आहे. इकडे या सचिनने ती तिजोरी उघडली आणि उघडून बघतो तर काय, त्यात भली मोठी कॅश असते. मागे तर महिपतने त्याची सगळी संपत्ती दान केली होती ना प्रेक्षकांनो, आता ही कॅश कुठून आली? पण सचिनचे डोळे चमकले ना. सचिन विचार करतो, बाप रे, माझ्या अपेक्षेपेक्षा भरपूर कॅश आहे यामध्ये. आता तर माझी चांदीच चांदी आहे. माझ्या हाताला आता महिपत बाबा नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागली आहे. आणि हे त्या कोंबडीचं पहिलं अंड तर महिपत बाबा की जय असं म्हणून तो खुश झालाय बरं का. इकडे आता सायली आणि अर्जुन दवाखान्यात आलेत DNA सॅम्पल चेक करण्यासाठी. सायलीने नवीन ड्रेस घातला प्रेक्षकांनो. दवाखान्यात अर्जुन आता विचारतोय डॉक्टरांना, प्रियाने तुमच्याकडे तन्वीचं जे सॅम्पल दिलं ते आहे ना डॉक्टर अजून तुमच्याकडे? ते डॉक्टर म्हणतात हो आहे ना. अर्जुन म्हणतो डॉक्टर, आपण मागच्या वेळेला कशी गोपनीयता ठेवली होती, आपण DNA च्या या टेस्टपर्यंत कोणाला पोहोचू दिलं नाही, तसंच यावेळेला पण असू द्यात हं. डॉक्टर म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका. सायली म्हणते प्रतिमा किल्लेदारांचं सॅम्पल पण आहे ना तुमच्याकडे? त्यावर ते डॉक्टर म्हणतात हो, आम्ही ते स्टोअर करून ठेवलंय. सायली म्हणते मग आता हे नवीन रिपोर्ट कधी मिळतील आम्हाला? डॉक्टर म्हणतात लवकरात लवकर, शक्यतो 1-2 दिवसातच देतो. बसा हं तुम्ही, आलोच मी. असं म्हणून ते डॉक्टर आता कुठेतरी गेलेत. मग अर्जुन सायलीला म्हणतो आता टेन्शन घेऊ नकोस, तू तन्वी असल्याचा सायंटिफिक पुरावा आपल्याला लवकरच मिळेल. तोपर्यंत तुला काय काय आठवतंय ना ते बघूयात हं सायली. आता तुला तुझी ओळख लवकरच मिळणार आहे. सायली खुश झालेली असते. ती म्हणते हो, माझी ओळख आणि माझं कुटुंब सुद्धा मला लवकर मिळणार आहो. आता इकडे प्रतिमा त्या आणि सुमन दोघी वाट बघतायत बरं का सायली अर्जुन येण्याची. सायली आणि अर्जुन यांच्या घरी येणार आहेत. त्यांनी कळवलं असेल यांना कदाचित आधीच. तेवढ्यात राकेश येतो तिथे. प्रतिमा त्या म्हणत असतात अजून आले नाही बाई अर्जुन सायली. सुमन म्हणते अहो येतील ना वहिनी. तेवढ्यात राकेश येतो तिथे, टेबलवर बसून म्हणतो ए आई मला भूक लागली, खायला दे पटकन. सुमन म्हणते अरे राकेश, सायली अर्जुन येत आहेत, ते आले ना की आपण एकत्र बसूयात. राकेश मनात विचार करतो अर्जुन आणि सायलीला एवढं महत्व, ते आल्यावर मला नाश्ता देणार का ही आई माझी? नाही, हे घर माझं आहे का त्यांचं? लगेच तो ओरडणार असतो. तेवढ्यात अर्जुन सायली येतात बरं का. प्रतिमा त्या मग त्यांचं स्वागत करतात. प्रतिमा त्या म्हणतात काय रे पोरांनो, किती उशीर केला, बसा बरं. अर्जुन म्हणतो अगं आत्या एक काम होतं महत्वाचं, ते संपवलं आणि इकडे आलो. राकेश आता यांना कुचकं बोलतो बरं का दोघांना आणि म्हणतो नाही, तुम्ही दोघांनी जरा उशीरच केला बरं का. तुम्ही दोघे येईपर्यंत माझ्या आईने तर मला उपाशीच ठेवलं. आता तो असं बोलल्या सुमनात काकू म्हणतात अरे काही काय राकेश असं का बोलतोय? लगेच राकेश त्याचे वाक्य फिरवतो आणि म्हणतो अगं आई गंमत केली मी त्यांची. सायली मग हसते बरं का. प्रतिमा त्या म्हणतात सायली अगं तुला आवडतात ना, तर तसंच मी बघ भाजणीचं थालपीठ केलंय. अर्जुन म्हणतो वा त्या, मला भूक लागली बघ वासानेच. तेवढ्यात राकेश चिडतो बरं का खूप आणि म्हणतो काय गाई, तुला माहिती आहे ना, प्रतिमा काकूला माहित नाहीये पण तुला माहिती आहे मला हे असं भाजणीचं थालपीठ वगैरे आवडत नाही ते. सुमन म्हणते अरे ठीक आहे राकेश, करू ना तुझ्या आवडीचं आम्ही. अरे सायलीकडे सध्या लक्ष देणं महत्वाचं आहे ना. सायलीला आता कसं तरी होतं बरं का. साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपण कोणाच्या घरी गेलो आणि कोणी जर असं आपल्याला कुचकं काचकं बोललं तर ते लागतं ना आपल्याला. सुमन म्हणते अरे राकेश मी तुला कॉर्नफ्लेक्स देऊ का, तुला तेच आवडतं ना. राकेश लगेच म्हणतो आई मी 2 वर्ष US ला होतो, तिथे कॉर्नफ्लेक्स खाऊनच माझं आयुष्य काढलंय मी. इथे आलो मला वाटलं आईच्या हातचं काही चांगलं चुंगलं खायला मिळेल, पण इथे तेच का. लगेच प्रतिमा त्या म्हणतात अरे राकेश बेटा मला सांग ना तुला काय काय आवडतं खायला, मी दिलं तुला सगळं करून.
राकेश म्हणतो, नको काकू मला काही, आईचं तसंही बरोबर आहे, सायलीच्या आवडीनिवडी सध्या जपायला हव्या ना. सायली आता त्याच्याकडे बघतच राहते बरं का. आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवून टाकलाय. अर्जुनला सुद्धा या राकेशचं वागणं बोलणं जरा खटकलंय. असो, राकेशला त्याचं हे जे काही हेट करणं आहे ना ते लपवता नाही येते आता, असं म्हणायला हरकत नाहीये. आता पुढच्या भागात आपण बघतोय सायली आणि अर्जुन ड्रॉइंग करायला बसले बरं का. तेव्हा ते सेंटेड म्हणजे ते वास येतो ना त्या इरेझरचं छान छान, ते इरेझर अर्जुन शोधत असतो. तेव्हा सायलीला अचानक फोटोजवळ काहीतरी दिसतं. लहानपणीचे अर्जुन सायली तिला दिसतात तिच्याच फोटोजवळ. आता सायली अर्जुनला म्हणते की आपण जसं मैपतला ठरवून प्रतिमा आत्यासमोर आणलं होतं तसंच आपण आता तो अपघात पुन्हा घडवून अर्जुन तिच्यावर चिडून म्हणतो, वेडी आहेस का अगं? सायली, त्या अपघातात तुमचा जीव गेला असता. सायली म्हणते, मी आणि बाळ सुखरूप राहू ना आहो, पण मीच तन्वी आहे हे जगणं आता माझ्या पदरात टाक. सायली अगदी रडून वगैरे रिक्वेस्ट करते अर्जुनला. त्यामुळे त्याला नाही म्हणता आलेलं नाहीये सायलीला. पण मंडळी, अपघाताच्या रिक्रिएशनची आता काय बरं गरज? सायली जर खरी तन्वी आहे हे DNA द्वारे सिद्ध झालं तर आपोआप तिला लहानपणीच्या आठवणी हळूहळू आठवतील ना. त्यासाठी एवढं अपघाताचं रिक्रिएशन करणं गरजेचं मला तरी वाटत नाही बाबा. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा भाग कसा वाटला सांगा हा मला. आणि पुन्हा एकदा तुम्ही काल दिलेल्या शुभेच्छांसाठी थँक्यू सो मच. मंडळी, विशेष असं वाढदिवसाचं काही सेलिब्रेशन नाही केलं हो. काय आहे ना, पाऊस आला हेच आमच्यासाठी खूप मोठं सेलिब्रेशन आहे. खूप अवघड परिस्थिती झाली होती प्रेक्षकांनो. किती भयान वाटत होतं पाऊस नव्हता तर. काल परवापासून पाऊस झाला ना, आता इतकं छान आणि आनंदी वातावरण आहे की काय सांगू. आता शेतात पेरण्या पण चालू होतील. या रविवारी मी जाणार आहे बरं का आमच्या शेतात. जमलं ना तर आमच्या शेताचा ब्लॉग एक काढेल आणि तुम्हाला नक्की माझ्या एका चॅनलवर पोस्ट करेल आणि तुम्हाला सांगेल कुठे पोस्ट केलाय ते. नक्की तो ब्लॉग बघायला विसरू नका. माझा विचार आहे आता रविवारी शेतात जायचा, तर नक्की तुम्हाला मी तो ब्लॉग काढून सेंड करेल. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. एपिसोडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.